उत्तर प्रदेशातील बनारसचा मुलगा जो गुजरातच्या बडोद्यामध्ये जाऊन लॉचं शिक्षण घेत असतो। 14 मार्च 2025ला होळीचा दिवस असतो आणि त्याला त्याच्या मित्राला भेटायला जायचं असते आणि तो गाडीची स्पीड खूप असते, त्याच्या 120ची स्पीड असते। त्या स्पीडने तो जात असतो आणि वाटेत तो 8 लोकांना उडवतो, म्हणजे तब्बल 3 गाड्यांचा तो ॲक्सिडेंट करतो आणि पळून जातो। पण जेव्हा लोक त्याला पकडतात तेव्हा तो ओम नमः शिवायचा जाप करतो। आणि का तो जाप करतो हे बघण्यासारखं आहे। नमस्कार, मी सुजाता, सोशल वर्कर सुजाता ह्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत करते। समाजामध्ये अनेक अपराधी घटना या घडत असतात, त्यामुळे मन हे खूप दुःखी होते, कष्टी होते, घाबरून जाते। पण कुठल्याही गोष्टीला घाबरायचं नसते, त्याला समोर जायचं असते, त्याला फेस करायचं असते, कारण रडायचं नसते, लढायचं असते। आजची घटना ही बनारसच्या अलाहाबाद मधला जो मुलगा असतो, जो बडोद्याला जाऊन लॉचं शिक्षण घेत असतो आणि त्याला होळीच्या निमित्ताने काही मित्रांकडे जायचं असते। 14 मार्च 2025ची होळी असते आणि तो त्याचा एक मित्र असतो, त्याला घेऊन तो दुसऱ्या मित्राकडे जाणार असतो। पण गाडीची स्पीड इतकी असते, 120ची स्पीड असते आणि त्या स्पीडने तो गाडीला पळवत सुटतो। आधी एका टू व्हीलरला तो धडक देतो, मग तो दुसऱ्या टू व्हीलरला धडक देतो आणि परत तिसऱ्या टू व्हीलरला तो धडक देतो। असे तब्बल 3दा तो ॲक्सिडेंट करतो आणि पळून जातो। पण लोक त्याचा पाठलाग करतात आणि त्याला पकडतात, त्याची गाडी थांबवतात। तो मुलगा खूप घाबरलेला असतो आणि तो ओरडत असतो, अनादर राऊंड, आणि त्यानंतर मग इकडे तिकडे पळतो। मग म्हणतो विनीता विनीता, अंकल अंकल, असा तो ओरडत असतो। म्हणजे त्याला असं दाखवायचं असते की त्याची मानसिक स्थिती चांगली नाही की काय माहिती नाही, पण लोक खूप चिडलेले असतात आणि ते त्याच्या जवळ जातात आणि त्याला मारणार असतात। तेव्हा तो मोठ्या मोठ्याने ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय चा जाप करतो। लोक थोडे मागे पलटतात, पण जे लोक ॲक्सिडेंट होऊन पडलेले असतात त्यांचं ओरडणं, त्यांचं भुंकणं, त्यांचं कणवणं, गर्दी, ह्यामुळे लोक त्या मुलाला सध्या सोडून देतात आणि तिथे जे ॲक्सिडेंटवाले जे लोक असतात त्याच्याकडे जातात। तिथून एक जी स्त्री असते ती जागेवरच मरण पावते आणि तिचा जो पती असतो तो गंभीररित्या जखमी झाला असतो। बाकीचे लोक जे असतात तिथून 3 लोक गंभीर जखमी झाले असतात आणि बाकीचे लोक ठीकठाक त्यांना लागलेलं असते। मग ती गर्दी जी असते ती त्या मुलाला शोधून त्याला खूप बदकडून काढते। ज्या मुलाने ॲक्सिडेंट केला होता त्याचं नाव रक्षित चौरसिया हे होतं आणि त्याच्या बाजूला जो बसला होता मुलगा त्याचं नाव ताशू चव्हाण होता। ही गाडी ताशू चव्हाणच्या बाबांची होती। हे मुलं बघितल्यावर असं वाटत होतं की हे श्रीमंत घरचे मुलं असतील आणि ही गाडी जी असते ती ताशू चव्हाणची असते, त्याच्या बाबांची असते। तो आपल्या बाबांना खूप आग्रह करून ती गाडी मागतो आणि म्हणतो की होळीसाठी आम्हाला दुसऱ्या मित्राकडे जायचं आहे, तर तुम्ही प्लीज आम्हाला ही गाडी द्या। आणि ती गाडी तो घेऊन जातो आणि रक्षित म्हणतो की मी ड्रायव्हिंग करील, कारण मी चांगली ड्रायव्हिंग करतो, तर मी ड्रायव्हिंग करील। आणि हे दोघं मिळून तिसऱ्या मित्राकडे जाणार असतात आणि वाटेत एवढा मोठा भीषण अपघात करतात की ज्याच्यातनं हेमाली पटेल आणि पूरब पटेल हे जे पती पत्नी असतात
पती तर गंभीर घायाळ होऊन जातो आणि पत्नी जी असते ती जागेवरच मरण पावते. ती होलिका दहन जे असते ते करून तिला दुसऱ्या दिवशीसाठी तिला रंग घ्यायचे असतात आणि ते रंग घेण्यासाठी ती बाजारात चाललेली असते आणि जाताना हा ॲक्सिडेंट झाला असतो आणि तिचं जीवन समाप्त होते. तिला कदाचित असं कधीच वाटलं नसेल की ही तिची शेवटची होळी असेल. पूरब पटेलला लोक हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करतात आणि रक्षित आणि ताशू असतो ह्या दोघांना पोलीस स्टेशनमध्ये पाठवतात, म्हणजे घेऊन जातात आणि तिथे त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला जातो. पोलीसवाले त्यांना दोघांनाही मेडिकलसाठी हॉस्पिटलमध्ये पाठवतात, हे बघण्यासाठी की या मुलांनी ड्रग्स तर घेतलं नव्हतं, दारू तर घेतली नव्हती किंवा भांग तर घेतलं नव्हतं. ज्याही अंमली पदार्थ आहे, ज्याही नशा करणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्यातून ह्याने काय घेतलं होतं हे त्यांना बघायचं असते. कारण मुलं जरी म्हणत असतील की आम्ही काही घेतलेलं नाही, पण त्यांची स्थिती बघून असं वाटत होतं की त्यांनी काहीतरी कुठल्या तरी प्रकारचा त्यांनी नशा केलेला आहे आणि हेच बघण्यासाठी पोलिसांनी त्यांना मेडिकलसाठी दवाखान्यात पाठवून दिलं होतं. जेव्हा मीडियावाले रक्षितला विचारतात की तू काय केलं, हे तुझ्या ड्रायव्हिंगमुळे तर ॲक्सिडेंट झाला आणि त्यात एका स्त्रीचा मृत्यू झाला, तेव्हा तो म्हणाला की ह्या सगळ्या गोष्टींबद्दल मला दुःख वाटते, पण मी त्यांना काही मोबदला तर देऊ शकत नाही, पण मला त्यांच्याकडे जाऊन माफी मागायची आहे. मी जे केलेलं आहे त्याबद्दल मला त्यांनी माफ करावं, याच्यासाठी मला त्यांना भेटायचं आहे. आणि तो सॉरी फील करत असतो, पण त्या सगळ्या गोष्टींसाठी खूप उशीर झाला असतो, कारण त्यात एक स्त्रीचा जीव हा गेलेला असते जो परत येणार नसतो. त्यामुळे सॉरी म्हणायला काही अर्थ नव्हतं. घरच्या लोकांनी त्याला माफ केलं असतं, घायाळ लोकांनी त्याला माफ केलं असतं, पण कायद्याने त्याला माफ केलं असतं का? कायद्यासमोर तर सगळे लोक सारखेच असतात ना. गुन्हा झाला, जीव गेला, त्याला माफीची शिक्षा तर नक्कीच नव्हती. त्यामुळे पोलीस हे आपलं काम करत होते. त्यांना लवकरात लवकर त्या मुलाला शिक्षा द्यायची होती, कारण त्याशिवाय त्यांना धडा मिळाला नसता. आणि ते मुलं अवघे 20 वर्षाची होते, 20 आणि 21 वर्षाचे मुलं होते. आता त्यांचं पूर्ण आयुष्य कोठडीमध्येच जाणार असेल ना. ही घटना सांगण्यामागचा उद्देश हाच होता की आपण आपल्या मुलांकडे नीट लक्ष द्यायला हवं. त्यांच्या आयुष्याची सुरुवातही झाली नव्हती आणि आता ते गुन्हेगारी विश्वात कारागृहात जाऊन बसणार होते. ही खूप मोठी शोकांतिका आहे. मुलांना जेव्हापर्यंत परफेक्शन येत नाही कुठल्या गोष्टीबद्दल, त्यांना देणं बरोबर नाही. रक्षित आणि ताशू हे दोघंही म्हणतात की आम्ही कुठल्याही प्रकारचा व्यसन केलं नव्हतं, पण मेडिकल रिपोर्ट जेव्हा येते तेव्हा त्यात हे कळते की ते पिऊन गाडी चालवत होते. ते सारखे खोटेही बोलत असतात आणि ते म्हणत होते की आमची स्पीड काही खूप जास्त नव्हती गाडीची, आमची गाडी एका गड्ढ्यामध्ये फसली आणि तिथून एअरबॅग्स ओपन झाल्या दोघांच्या पण, आणि आम्हाला समोरचं काही दिसत नव्हतं, त्यामुळे आमचा ॲक्सिडेंट झाला. ह्या गोष्टी खोट्या होत्या. ते लोक पिऊन गाडी चालवत होते आणि त्यांना कुठल्या पद्धतीचा होश नव्हता, त्यामुळे त्यांनी ही ॲक्सिडेंट केली होती.